देशातील भाजपरूपी मोदी सरकारने हुकुमशाही पद्धतीने जनसुरक्षा कायदा देशातील कामगारांवर लादण्याच्या विरोधात जनविकास क्रांती सेना पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजीव पाटील यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात केंद्रातील भाजपरूपी मोदी सरकार बहुमताच्या जोरावर जनसुरक्षा कायदा लागू करून संपूर्ण हिंदुस्थान देशोधडीला लावला आहे। त्याचबरोबर या कायद्यामुळे शेतकरी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांनाही मिळणारा कायदेशीर संरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न झालाय। एकीकडे कामगारांसाठी नवीन कायदे करून त्यांना न्याय देत असल्याचे दिखाऊपणाचे कायदे करून त्याच कायद्याद्वारे कामगारांचे हक्क काढून घेण्यात आले, याचा जाहीर निषेध संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। सोलापूर यंत्रमाग व असंघटित कामगार मोठ्या प्रमाणात असून त्या कामगारांना केंद्र आणि राज्य शासनाकडून न्याय मिळणे गरजेचे होते, परंतु सर्व कामगारांना साध्या किमान वेतनाची अंमलबजावणी देखील मालक वर्गाकडून करण्यात येत नाही। अशा अनेक समस्या या जनसुरक्षा कायद्यामुळे निर्माण झाल्या आहेत। कामगार विरोधी कायदा करणाऱ्या केंद्र शासनाचा जाहीर निषेध या निवेदनाद्वारे करण्यात येत आहे। केंद्र शासनाने लागू केलेला जनसुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तरी सोलापूरच्या जिल्हाधिकारी या नात्याने सदर निवेदनातील माहितीचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवून गरीब कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे। यामध्ये प्रमुख मागण्या: जनसुरक्षा कायद्यात समावेश असलेल्या 4 श्रमसंहिता कायदा रद्द करावा, विडी व यंत्रमाग कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, विडी व यंत्रमाग कामगारांना निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शन जाहीर करावे, विडी कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापना करावी, विडी व यंत्रमाग कामगारांना आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक नवीन योजना जाहीर कराव्यात, या मागण्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा अडकी, सविता दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी रच्चा, लक्ष्मी गुंडला, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी आदींचा समावेश होता। संपूर्ण देशातील विरोधी पक्षांनी केंद्रात सत्तेवर असलेल्या हुकुमशाही सरकार, भारतीय जनता पक्षाचं सरकार कामगारांचा हक्क, कामगारांचे अधिकार, कामगारांचे कायदेशीर सवलती हिरावून घेऊन मालकदारजींना कायदे केल्याचं जनसुरक्षा कायदा जो निर्माण झाला तो कायदा मालकदारजींना आणि कामगार विरोधी कायदा आहे। या बाबतीमध्ये ना कामगार संघटनेचे प्रतिनिधींना संपर्क साधला केंद्र शासनाने, ना कामगार संघटनेच्या कामगारांच्या कुठल्याही लोकांचा संपर्क न साधता एकतर्फी मालकदारजींना कायदे करून कामगारांना देशोधडी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी या जनसुरक्षा कायद्याअंतर्गत झालेला आहे। या विरोधात गेल्या वर्षभरामध्ये अनेक या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत। त्याच अंतर्गत आज भारत देशातील सर्व विरोधी पक्षांनी मिळून भारत बंदचा नारा दिलेला आहे। या नाऱ्याअंतर्गत कामगारांनी, शेतकरी, कष्टकरी, असंघटित सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या केंद्र सरकारकडे एक निषेधार्ह आज या ठिकाणी भारत बंद पुकारलेलं आहे। त्या अंतर्गत जनविकास क्रांती सेना या पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाद्वारे केंद्र सरकारचा निषेध, त्याचबरोबर या कायदा पूर्ववत कायदे करण्यासाठी केलेला कायदा रद्द करावा आणि नवीन कायदे पूर्वीप्रमाणे कायदे करावे अशी मागणी या निवेदनामध्ये दिलेलं आहे। या निवेदनाचं गांभीर्य, या निवेदनातील मजकुराचा तुम्ही गांभीर्याने केंद्र सरकारकडे अहवाल पाठवून जिल्हाधिकारी या नात्याने आपण सोलापुरातील कामगारांचं देखील, उदाहरणार्थ विडी कामगारांचा किमान वेतन जवळजवळ 8 ते 10 वर्षाला किमान वेतन मिळत नाही, यंत्रमाग कामगारांना सवलत नाहीत, असंघटित कामगारांना आधार नाही, बांधकाम कामगार क्षेत्रात भ्रष्टाचार, असं विविध क्षेत्रामध्ये कामगारांच्या विभागामध्ये सरकार बिलकुल लक्ष न देता केवळ सत्ता आमकरचा कायदा अशा पद्धत करीत आहे। हे अत्यंत चुकीची। एक दिवस या सरकारला याचे पूर्णपणे जनता ज्या विचारेल त्याचा पूर्णपणे त्यांना
भोगावं लागेल आणि हेच कामगार सरकार खाली उतरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.